गावात ना एक बाई होती. तिचा नवरा वारला, मुलगा लहान असताना. त्याच्यामुळे ती ना खूप मेहनत करायची. तर सकाळी उठल्यानंतर तिचं रुटीन असायचं. पूर्ण गावामध्ये फिरून ती शेण गोळा करून गवऱ्या थापायचे, मग ते बाजारात जाऊन ती विकायची. हे रोज करायचे ते. मुलगा लहान होता तेव्हा त्याला सोबत घेऊन जायचे. मुलाला काही कळायचं नाही. जेव्हा मुलगा मोठा झाला, शाळेत जाऊ लागला, त्याला कळायला लागलं की हे सगळं शेण गावभर करणं हे काय त्याला चांगलं वाटू लागलं नाही. त्याच्यामुळे तो आईबरोबर जात नव्हतं. एके दिवशी त्याच्या शाळेचे सर त्याला म्हणजे आईला भेटले आणि सरांनी विचारलं, का तुमचा मुलगा तर येताना आता नाही येत का तुमच्याबरोबर? तर ती म्हणाली, नाही हो सर, तो कशाला यायचा आता, त्याला तर खूप हे घाणेरडं काम वाटतं सगळ्या गावात फिरून शेण गोळा करणं. तर त्याचे सर म्हटले ठीक आहे, आणि ते पुढे निघून गेले. एकदा मग असंच ती आजारी पडली. आजारी पडल्यानंतर आता तो आई आजारी म्हटल्यावर सकाळी उठली नसेल, स्वयंपाक बनवला नसेल, काही काम झाले नसेल. मग तो मुलगा उठलाच नाही, तसंच झोपला. मग त्या सरांना कळालं की त्याची आई आजारी आहे, त्याच्यामुळे तो शाळेत नाही आला आहे. ठीक आहे. त्याचे सर घरी जातात आणि मग ते त्याला म्हणतात की शाळेत का नाही आला? तर तो म्हटला, माझी आई आजारी आहे, त्याच्यामुळे मला काही जमणं झालं नाही आहे. तर ते सर त्याला म्हटले की ठीक आहे, ते घमेले उचल आणि चल माझ्याबरोबर आधी. तुझी आई आजारी आहे ना, आपण गावभर गोळा करू शेण, त्याच्या गवऱ्या थापून मग बाजारात जाऊन विकू ते. तो म्हटला, तुम्ही माझ्याबरोबर हे काम करणार? सर म्हटले, हो, का नाही करणार, चल. मग ते दोघं जाऊन शेण जमा करून घेऊन येतात. सर पण त्याच्याबरोबर जातात. गवऱ्या वगैरे ते थांबतात वगैरे, ते बाजारात जाऊन विकतात. बाजारात ते विकून आल्यानंतर मग सर त्याला सांगतात की हे बघ, 2 गोष्टीचे माणसाने आयुष्यामध्ये लाज बाळगायची. एक चोरी करताना, एक फालतूगिरी करताना. मग ती स्त्री असो, पुरुष असो, कुणीही असो, बाकीच्या कुठल्याच गोष्टीला लाज बाळगायची नाही. मेहनत करायला लाज बाळगायची अजिबात नाही. मेहनत केल्यानेच माणूस वर येत असतो. शॉर्टकटनी कधीच माणूस वर येत नसतो. तर तुम्हाला आजची माझी स्टोरी कशी वाटली मला प्लीज कमेंटमध्ये सांगा.